बोल त्याला का बाईचं चांग भलं. सकाळचे वाजले होते 7 आणि आम्ही आलतो सगळेजण वरकटच्या लाका बाईला. आज होती आपल्या आईची जत्रा. चालत चालत जायचं होतं गंगेकडे. जिकडे बघन तिकडे नुसती पब्लिक. खूप लोक जत्रेला आलते. घुसलो मग आम्ही शेतामध्ये. रस्त्यावर तर खूप गर्दी झालती. अर्धा तास झालं चालतोय. एवढ्या लांब मध्ये ना भाई खतरनाक विषय. पोचलो मग आम्ही गंगेला. खूप लोक आलते इथं पण. ह्या गंगेमध्ये गेल्या गेल्या डायरेक्ट अंगामध्ये वार येतं. गेली मग माझी फॅमिली आतमध्ये. काढले मग मी सर्वांचे फोटो. आता मला पण जायचं होतं आतमध्ये. आलो मग मी बाहेर आंघोळ करून. केली मग देवीची पूजा. झालो मग फुल चकाचक. जायचं होतं गाडीपाशी. घेतली मग खायला काकडी. येऊ कडम कुडूम. एवढं ऊन होतं ना. गोरा होतो मी. डायरेक्ट काळा झालो. भेटली मग मस्तपैकी सावली. जिकडं बघन तिकडं नुसतं सर्वांच्या अंगामध्ये वार येत होतं. आता फायनली आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं. खूप मस्त जत्रा चालू होती आपल्या आईची. आपल्याला पण घ्यायची होती साडी चोळी. खूप लोक चालले होते मंदिरामध्ये. बाहेरनं पण मंदिर खूप मस्त होतं. सगळी जण आपल्या आपल्या देवीला आणत होते मंदिरामध्ये भेटवायला. आली मग देवी मनीताईच्या अंगात. आता जाणार होतो आपण आतमध्ये. फुल धक्काबुक्की चालू होती बाहेर. आलो मग मंदिरामध्ये. लागलो मग लाईनीमध्ये. आलो मग आपल्या आईच्या समोर. सर्वांनी दर्शन घ्या मस्तपैकी. पालखी पण बघायला भेटली आपल्याला. खूप मस्त दर्शन झालं आपल्याला का बाईचं. आलो मग बाहेर. चाललो आता आम्ही आमच्या घरी. जावं तुम्ही पण तुमच्या घरी. तर भावांनो माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. भेटू तुम्हाला पुढच्या वर्षी. बाय बाय. गुड नाईट. शू टू टुमारो. टाटा. यू यू यू. पटापटा चला चला चला.